तर नमस्कार मंडळी, माझ्या नवीन ब्लॉग तुमचं स्वागत आहे. माझ्या चॅनलचं नाव आहे मॅक ठाकूर ब्लॉग्स. तर आज आपण आलेलो आहोत आपल्या उरणच्या दत्त मंदिराच्या इथे. तर आज आहे म्हणजे उद्या आहे. आज आपण आलेलो आहोत, आता 12 वाजलेले आहेत. तर आपण आलेलो आहोत आता आणि इकडची जी सगळी तयारी आहे चालू आहे. रांगोळी काढतायत कोण कोण. आपण पहिलेच आपल्या चॅनल थ्रू आपल्या दत्त मंदिराच्या इथे दत्त महाराजांचं दर्शन घडूया. चला आता आतमध्ये भेटूया आपल्या दत्त महाराजांचे. तर आता आपण आतमध्ये जाऊया. इथे सगळे आता बॅरिकेड्स का लावलेत, कारण की गर्दी झाल्यानंतर जी माणसं इकडे इकडे जातात ते थांबवण्यासाठी, कारण की हे सगळे बॅरिकेड लावलेले ते बघा स्टीलचे ते बॅरिकेड्स, म्हणजे तरी गर्दी झाली तरी तिकडून जाणार, त्या साईडून तिथून एक्झिट होणार. लवकर घेऊया दर्शन. हे बघा इकडे चालू आहेत आपल्या जयेश रांगोळीचं काम चालू आहे. थोड्याच वेळात दाखवतो तुम्हाला क्लोजअपली, थोडा वेट करा. नमस्कार मंडळ, आपल्यासोबत आहेत जयेश. त्यांनी आज दत्त मंदिरामध्ये दत्त म्हणजे बाल दत्त मूर्ती आहे बघा, त्यांनी सुंदर मूर्ती अशी रांगोळीच्या ह्याच्यात काढलेली आहे. आणि यांच्या हातातली कला, किती झेरॉक्स लावा इथे, पण जी कलाकाराच्या हातातली कला आहे ती कधीच लपू शकत नाही. तो फोटो आहे बघा, सेम फोटो आहे बघा, कार्बन कॉपी. जयेश, आमच्यासोबत जरा दोन शब्द बोल. थोडा तुझा कामात अडथळा येतोय आम्ही. नाही काय नाही. तर एक कला कधीपासून आहे, म्हणजे किती वर्ष झाली जोपासते? मला हा 4था वर्ष चालू आहे. 4था वर्ष. हा, मी पहिला करायचो पण नंतर थोडा बंद केला. 1-2 वर्ष आले. मी आता असं ऐकून आहे का तू ती गणपतीची मूर्ती केलेली आहेस, हा, जी मुंबईची काला चौकीची केली. काला चौकीची मूर्ती आहे, ती केलीस. ती कशी काय तुझ्या वचनात आली, म्हणजे का ती केलीस आणि कशी काय झाली ती आता तुझ्या आली? मला ती करायची होती, गेल्या वर्षी पण करणार होतो मी, हा. पण नंतर गेल्या वर्षी थोडा काय ते घरात प्रॉब्लेम झाला त्यामुळे करता नाही आली. पण यावर्षी मी केली ती. 10 तारखेला हे होतं, आगमन होतं तिचा. लगेच मी पोरांना बोललो प्रिंट मारा, आणि प्रिंट मारल्यानंतर किती मला वाटते मी 2-3 दिवसात तयार केली ती. 2 दिवसात? हा, तयार केली. एवढी फास्ट मूर्ती? हा, तयार केली. तरी कोण करत नाही, कारण की सगळे साच्यावाले आहेत. हा हा, तुलाही माहिती का, हाताची हो. कला कमी झाली, म्हणजे जास्तीत जास्त शाडूची मूर्ती घेतच नाहीत. पण पीओपी असो ते शाडू असो, पण ती बनायला पण टाइम लागतो. तुम्ही एवढ्या फास्ट कशी बनवलीस, काय सांगशील आमच्या प्रेक्षकांना? होता माझा दादा, त्यांनी वेल्डिंगचा वगैरे सगळा केला, बाकी स्ट्रक्चर. आणि मग पप्पा होते, पप्पानी मी 1-2 नाईट कंटिन्यू नाईट मारल्या आणि करून टाकला. 2 नाईट मध्ये? हा, 2 नाईट मध्ये. तेव्हा मी, मला वाटते घरात होती माझ्या. 3 दिवस झोपलो नव्हतो कंटिन्यू मी तेव्हा लगातार. आम्हाला पण यायला भेटलं नाही, आम्ही दुसऱ्याच्या व्हिडिओ मार्फत आम्ही तुमची कला बघितली. बरेच जण बोलले मला, पण कसं होते माहितीये का, आम्हाला त्या टायमात कोणाला सांगायला पण जमत नाही की कोणाला बोलवायला. म्हणजे काय होतं, आमच्या डिलिव्हरी देण्यातच हे जातो वेळ. परत साखरचे गणपती लगेच असतात आपल्या इथे, त्यामुळे आम्हाला स्वतःचा घरातला गणपती सुद्धा भेटत नाही. आणि जी आता ही रांगोळी वापरतो, ही आपली नॉर्मल रांगोळी आहे का ही बोलतात ना तोळ्यावरची रांगोळी आहे? ही लेक कलर असतो, असा खडा असतो, होते बघा, असा असतात, खडे असतात. हे बनवायला लागतात कलर घासून. हे बघा असे खडे असतात, हे असे खडे असतात. हे आपली नॉर्मल रांगोळी असते सफेद, त्याच्यात ते करून घासून करायला लागतं तयार. जितका कलर घासला ना तितका इफेक्ट जास्त चांगला होतो. हा, शार्प होतो आणि रांगोळी चांगली येते. कुठे त्याचे एजेस नाहीत का बाबा खराब झाली कुठे रांगोळी? म्हणजे असं वाटतंय का समोरासमोर दत्त अवतार उतरले? 2 मिनिटं तुमच्या दिल्याबद्दल धन्यवाद.
गडबडीमध्ये आम्ही विसरूनच गेलो का ही जी रांगोळी काढली त्यांनी ती टाइम किती लागला पहिली गोष्ट 10 वाजल्यापासून काढतोय. हल्ली मला वाटते 12 तास होऊन गेले. 13 तास चालू आहे त्यापासून काढतोय. अजून 2-3 वाजतील मला वाटते थोडा पूर्ण हे फिनिशिंग करायला अजून बाकी काम. हा. ते हे 13 तास आता तर झाले 13 तास म्हणजे 15-16 तास कंटिन्यू बसायला लागते. 15-16 तास होतील. गेल्या वर्षी पण असंच झालेलं का माईक बंद झालेला म्हणून आम्ही जरा केअरफुल झालो सगळे. अजून किती टाइम लागेल आता किती वाजले म्हणजे अजून 2.5 तास लागतील. 2.5-3 तास लागतील. 3 वाजतील. सकाळपासून बसलेला माणूस त्याचा पाठीचा खाणार कुठल्या प्रकारचा आहे कारण की कलाकाराची कलाही लपणार नाही आणि कलाही दुखणार नाही. ही देवाची कृपा आहे कारण की एवढा दिवसभर न खाल्ला तुला काय रे खाल्ला नाश्ता केला. सगळे सपोर्टर्स आहेत त्यांचे तर सपोर्टर्स आहेत ना सगळे. हो सर्व त्यांनी मदत केली मला कलर वगैरे बनवायला. त्यांनी सगळे कलर वगैरे बनवून दिलेत मला. नाही तर अजून वेळ गेला असता ते नसते तर. 1-2-3-4 जणांनी केला तो सपोर्टला होता फक्त उचलायला कलर 5 मिनिटावर आला संपल्यावर. क्लायंट असं जयेश आर्ट्स आहे बघा यांचा तो नंबर कॉन्टॅक्ट नंबर आहे आणि ते सगळ्या प्रकारच्या मूर्ती रांगोळी काढतात बघा. याचा चेहरा लक्षात ठेवा. तर नमस्कार मंडळी आपल्यासोबत आहेत ओमकार म्हणजे आपल्या दत्त मंदिराचे सुपुत्र आणि माझा मित्रही शाळेतला. तर या वर्षीचा कसा आहे कार्यक्रम? ह्या वर्षी कार्यक्रम म्हणजे पहाटे सकाळी 3 वाजता पूजा अभिषेक आहे. पंचामृती स्नान असतं. विविध फळांच्या रसांनी स्नान घातलं जातं. त्याच्यानंतर मग दुपारी 12 वाजता आरती वस्त्र चेंज होतं. म्हणजे गजर केला जातो दत्त महाराजांचा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. त्याच्यानंतर मग परत संध्याकाळी 7 वाजता दत्त जन्माची आरती म्हणजे दत्त जन्म हा संध्याकाळचा आहे. त्यामुळे एवढ्या गर्दीमध्ये आपल्याकडे कीर्तन किंवा दत्त जन्म करणं शक्य नसल्यामुळे मग आपण मग संध्याकाळी आरती करतो 7 वाजता. आणि आरती झाल्यानंतर मग रात्री 12 वाजता आपल्याला 9 वाजता मग पालखी असते. हा पालखी झाली की आपली देवळात पालखी येते. प्रदक्षिणा होते. प्रदक्षिणा झाल्यानंतर पालखी प्रस्थान होतं. पालखी निघून मग राम मंदिरात जाते. आपल्या ते बाजारपेठेत राम मंदिर आहे तिथे जाते. आरती होते. भेट होते. नारळ दिला जातो. त्याच्यानंतर मग परत पालखी देवळात येते. आरती होते आणि मग उत्सवाची सांगता त्या दिवशी होते. धन्यवाद आम्हाला माहिती दिल्याबद्दल. रात्री 12 वाजले इकडे बघा आणि तो पूल म्हणजे घेण्यासाठी पब्लिक आलेली आहे सगळी. आणि हे बघा रात्रीच्या 12 वाजता अंकित पाटील स्वतः करणार 100ला 4 काय अरे घे बायकोसाठी काहीतरी ब्लँकेट वाल्याने म्हणून घेऊ तुला भजन लोकांना का बाबा रात्रीचे 12 वाजले लोक इकडे बघ पब्लिक वाईडच येते मी का आला असेल जॅकेटवाल्याकडे करते. तुला पाहिजे का घेतला नवीन चल पटकन काय. आणि याला आजीकडे जायचं आहे. एवढी माणसं जमली का डायरेक्ट काकांना यायला लागला. 5 का दश इकडे बघा इथंच जत्रा तयार झाली. काय आता समजलं गर्दी का झालेली बायकांची. इकडे बघा बर काय बोलता हर्षा? लग्नाला घागरे पाहिजे पोरी इथे मस्त घागरेवाला बसला. कुठं आहे घागरेवाला? टॉर्च मारते टॉर्चवाल्याकडे जा घागरा पाहिजे असेल तर. पाहिजे ते क्वालिटीचं. तुला कोणला घ्यायचं आहे? हे बघा इथं नंतर रात्री होते गर्दी फुल गर्दी होते. चालू आहे यांचं सगळा बसणं.
डोस हर्षा एक कॉमेडी आहे आमच्या पाठी एक कुणाल ठाकूर कॉमेडी किंग आपले खास माणसं आहेत कुठे चालले आणि तिकडे आपले काका सगळ्यांना उठवण्यासाठी चाललेले आहेत खास करून कुठला डायरेक्ट वकाला येईल असला पालना आहे आपण उद्या जाऊन बघूया कुठला पालना आहे इथे शांतता आहे चला मित्रांनो भेटूया देवळामध्ये अभिषेकाच्या जर लवकर उठलो तर The next day. इकडे पण आज गर्दी आहे पण आता कमी झाली दुपारचे वाजले 2 महाराजांचा कळस आणि आता जरा शांत आहे जत्रा थोडा संध्याकाळ झाल्यावरती सुरुवात होईल यांची गर्दी तर नमस्कार मंडळी आपण आलेलो आहोत आता आपल्या दत्त मंदिराच्या इथे तर आपल्याला आता VIP एंट्री भेटणार आहे बघू आपला ओमकार मित्र आणि त्यांचे ते परिवार सगळे आहेत इकडूनच आता एंट्री आहे आपला ठीक अशा प्रकारे यांची मम्मी वरती आणि ओमकार बैराग धन्यवाद आम्हाला डायरेक्ट एंट्री दिल्याबद्दल आपण आता आतमध्ये आलेलो ते बघा पूर्ण गाभाऱ्यात आलेलो हा गाभाऱ्याचा आहे पूर्ण आणि यावेळी थोडा युनिक आहे प्रभावळ मला सिनेमॅटिक मध्ये दाखवतो क्लोजअप मध्ये बघा चला येतो महाराज आणि आमच्या काकीने पण आम्हाला सपोर्ट केलाय फुल काकींचा फोन वाजतो काकी उचला फोन सगळे आपले इथे सेवक सगळे सेवक आहेत दत्त महाराजांचे हा आमचा रील स्टार आहे रील स्टार रात्रीची हालत बघा आणि आत्ताची बघा जत्रा आत्ताशीच फुल व्हायला लागली म्हणजे आता 2 वाजत नाही तर इथं पब्लिक जमा झाली फुल गर्दी NIC तर अजूनच गर्दी आहे कारण की जो तो येतो डायरेक्ट इकडे लेडीज म्हणजे खर्चिक बाजार जरा जास्त आहे हे जत्रा म्हणजे खर्चिक बाजार झालेला आहे पहिले नव्हता होता आता काय माहिती का झालं आहे आणि बघा पुढं फुल गर्दी जो तो आपल्या स्टॉलवरती आहे आणि आपला ओमकार डाकी यांनी हा बघा इथे स्टॉल टाकलेला आहे NICच्या समोर एक्झॅक्ट ड्रेसवाल्याच्या बाजूला लक्षात ठेवा संपून जाईल पुढल्या वर्षी ना आजच पडेल थोडं लेट पडेल स्टोरी बघा आत्ताच टाकलेली आहे आणि आपले ऑनलाईन ऑर्डर पण आहे सांग कोणला एकाक्षर आणि तुझा काय पेजवर ऑर्डर करा काय पेजचं नाव काय एकाक्षर कलेक्शनच आहे एकाक्षर collection. बॅग ऑर्डर करायची असतील तर बॅग ऑनलाईन इंस्टा पेज आहे आपला इंस्टाला पेज आहे एकाक्षर कलेक्शन करून हा बघा हा स्कॅनर तुम्हाला दाखवतो हा स्कॅन केला तरी स्कॅनर आहे काय एकाक्षर कलेक्शन पेज आहे आता स्टॉल तर लागणार नाही आजचा दिवसच आहे जर कोणाला नंतर ऑर्डर करायची असेल तर एकाक्षर कलेक्शन पेजवर मला DM करा कुठली पाहिजे ते फोटो तर मी टाकलेलेच आहेत आणि कुठली पाहिजे असेल तर मला DM करून सांगा आणि याच्यात बघा कोरियन कलेक्शन आपल्याकडे आहे
आणि यांचं झालं बोल काय बोलू बोल लवकर. एक वन. हाय, श्री कलेक्शन मध्ये तुमचं स्वागत आहे. माझ्याकडे ट्रेंडी ज्वेलरी कलेक्शन आहे. क्लिप्स, नेल पेंट रिमूव्हर सगळं अवेलेबल आहे. आणि इंस्टावरती श्री कलेक्शन फॉलो करा, DM करा काय हवं असेल तर. डायरेक्ट ऑनलाईन येऊ शकते ना आपल्याला हा, डिलेव्हरी आहे. डिलिव्हरी. आपण श्री कलेक्शन ना त्यांची आज बोनी केले, पहिलीच दुपारची बोनी. काय घेतलं आपण? हे मंगळसूत्र. दुसरं अजून कुठला आहे? कानातले. अच्छा, मॅचिंग वाले. एक नंबर. आमच्याकडनं बोनी. वर्षी दोन्ही येते सकाळी. 2 hours later. नमस्कार मंडळी, आपण आलेलो आपल्या आनंद काकांच्या इथे, देवळाच्या इथे, आपल्या दत्त महाराजांच्या इथे दर्शनासाठी. थोड्याच वेळ दर्शन घेऊया. घेऊया. दर्शन झालेलं आहे, आपलं दर्शन झालेलं आहे. आणि हे बघा आपली आत्या, त्यांना नमस्कार. नमस्कार. तुम्हाला आमंत्रण नाही दिलं, आपण तुमचे आशीर्वाद आणि असेच आमच्या पाठीशी राहू दे, लक्षात ठेवा हो तुम्ही. हो, चालेल. आणि आपल्याला प्रसाद आहे बघा. देतेस का नाही प्रसाद, का खातेस? आपल्याला प्रसाद देते ते बघा. थोडा जास्त खायचा नाही, नाही तर दाढवतो माणूस. शिराज आणि अंकुर. आपण आलो आता आनंद काकांची ते जेवायला. या तुम्ही पण जेवा. हे बघा सोय बघा, डायरेक्ट पेरू, मसाला पेरू. आणि कोणी आणलाय? दिव्यांग. ए इथं बघ, तो बघ मसाला. नमस्कार मंडळी, हा व्लॉग इथे सेंड करतो. व्हिडिओ आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बोला गणपती बाप्पा.